नमस्कार मित्रांनो, मी दर्शन देशमुख पुन्हा एकदा माझ्या लॉगमध्ये बाई स्वागत करून राहिलेलो आहे. काही इतके दिवस काही लॉग झाला नाही, कारण की मी अमरावतीत काही होतो नाही. मी होतो बाहेरगावी नागपूरचे कार्यक्रमाला गेलो होतो. कालच मी अमरावतीला सकाळी म्हटलं चला कुठेतरी जाऊ. आपल्यासोबत कोण घ्या बाई, आज कोण आहे? श्यामस दादा. आम्ही आलो बाई सब्जी मंडी, अमरावतीची सब्जी मंडी दाखवतो तुम्हाला. येणे थोडंसं काम होतं मंडीत, काय अद्रक घेता, चहाचं स्टॉल आहे, याचं दुकान आहे. तर अद्रक घेते त्या तुम्हाला दाखवतो अमरावती सब्जी मंडी. लय वेळ झाला, 10-10:30 वाजून राहिले. आता येऊन काही फायदा नसते. आता कुणी काळा उतरायला द्यायला लागते. सकाळी मान नेले करू बाहेर राहिली. तर चला तर पाहून घ्या बाई, हे आपली सब्जी मंडी आहे अमरावतीची. सध्या थंडी पडली आहे, बंद झाले. आज गुरुवार बंद असते का मग? गुरुवारी हो का? नाही तर रोज चालू असते का? हे तो मेरे को पता ही नाही ना भाई. काही अद्रक भेटलं नाही, कारण की आज माझ्या भावाचं काही लक्षण होतं. आज आहे म्हणते गुरुवार, तर गुरुवारी असते सब्जी मंडी बंद. तर आता चाललो आम्ही अमरावतीच्या इतवारा बाजारात अद्रक घ्यासाठी. तर चला इतवारा बाजारचाही माहोल तुम्हाला दाखवतो अमरावतीच्या. हा जो इतवारा चौकातला जो तुम्ही उड्डाण पूल पाहू राहिले बाई, तुम्ही आम्हीच बांधणार होतो. जेव्हा मी लहानपणी चड्डीवर होतो, एकदम आम्ही दोघे जण चड्डीतच होतो, एकदम माती खाय होतो दोघे जण, आहे की नाही? तेव्हापासून ह्या पुलाचं काम चालू आहे, चालूच राहील. म्हणजे त्या पुलाचं काम ना चालूच राहील. आमचे लेकरं होईल, आम्ही मरत नाही तर आमच्या लेकराचे लेकरही होईल, त्याची लेकरं होईल, तर ह्या पुलाचं काम चालूच राहील. हे पुलाचं काम काही कधी होणे नाही आहे. खूप घडवला का माल मटेरियल नवीन चालू केला का काका? आता जस्ट ओपन केलं वाटतं तुम्ही. अबे बा मग काकाला व्हिडिओत घेतलं होतं. आता म्हटलं काका बनवून देईन, म्हटलं चिवडा आपल्याला मस्त. हा हे बाई इतवारा मंडी बाई आपल्या अमरावतीची समोर भेटते. म्हणजे किती वेळ लागेल तरी तुम्हाला? बरं ठीक आहे, नाही तर 10 मिनिटात. तिची सब्जी मंडी आपलं कोणता इतवारा मार्केट ना, इथून घेता अद्रक घेणार बाबा. 200 रुपयाचे अद्रक 180 पेट्रोल ना तुले. चांगले गावरानी आहे का तुला? गावरानी आहे का? हा ओके. चाट टाकाली अद्रक. अद्रक काढायला 10 मिनिटं लागते बा, तो म्हणजे चिवडा तरी बनते बा. फोन घ्या भाजी मार्केट पाहिजे बा. झालं तरी हे काका डबल भेटले काही हो. आज ते काकाच्या मागच फिरतो मी. आम्हाला चिवडा पाहिजे, चिवडा खाल्लं, चिवडा पाहिजे. माझ्या भावाची स्ट्रॅटेजी लय आवडली मला. म्हणजे लय खतरनाक स्ट्रॅटेजी होती. अद्रक काय किलो आहे म्हणे काका? 200 रुपये किलो आहे म्हणे. किती पाहिजे म्हणे तुम्हाला? हा 2 किलो पाहिजे म्हणे. इकडून तिकडून काकांना 2 किलो घेतले म्हणून 20 रुपये कमी केले. 180 रुपये काय बा, चला पोरगा बा 2 किलो घेते. पण माझा भाऊ असा आहे, बरोबर दिमागाने घेते. 1 किलो घेतला 180 रुपयात. एवढा नाही लेखा, त्यावर 20 रुपये कमी केले मी बा, 10,000 रुपये. असे आहे आमचे काही स्ट्रॅटेजीवाले पोपटे. काका आहे मला तिकडून सांगायला इतवारात म्हणे तुला चांगला चिवडा जातो म्हणे. मी आज म्हटलं काकाचा चिवडा खाल्ल्याशिवाय जातच नाही. काका सापडले. काकाला युट्यूबवर फेमस करून टाकतो ना मी. जागा नव्हती व्यवस्थित. आता ते कसं आरामात करू शकता. चिवडा पाहून घ्या बाई, किती सगळं आहे काकापाशी. चिवड्याचे प्रकार पाहून घ्या, 2-4 चिवड्याचे प्रकार. पापड्या गिपड्या मस्त. वा काका तिकडे गाडगे नगरात मी अटकाव तुम्ही? हो काय? वॉल कंपाऊंड ॲड्रेस सांगून दे. जिजाऊ बँक जोड लागते. तुम्ही गेले तर खाऊन घेता. आपण तर भटकंती आहे, आपल्याला की फरक नाही पडत, आपण कुठेही जाऊ. हे पाहून घ्या बाई चमचे, चिवडा खासाठी चमचे. हा वा काय आपण मी ट्राय करून पाहू. हा चम्मच ना स्पेशल, व्हेरी स्पेशल चम्मच. वाह क्या बात है, पुरे पैसे वसूल. त्याला इतवारात यायचा काही तर फायदा झाला.
मस्त चिवडा होता बाई, मस्त एक नंबर कच्चा चिवडा. हा हा हा, मजा आली खाऊन. काय वाटलं रे बा? एक नंबर आनंद, वा वा वा. पान झाली. आता चाललो आम्ही पान खाले. चिवडा खाल्ल्यावर पान खाले सकाळी सकाळी, जेवण नाही. माझ्या भाऊच्या दिवसभरातून कमीत कमी 20 पानं होत असं, एवढे पानं खाते माझ्या भाऊ दिवसभरात. पानाचा लय आशिक आहे. लोक पुरीचे आशिक राहते, कायचे आशिक राहते. माझ्या भाऊ पानाचा आशिक आहे. माझ्या भावाला पानाचा जमतच नाही, पान पाहिजेच म्हणते. तर चला आता पान खाले जातो. कुठं खातो तेही दाखवतो तुम्हाला. तर चला खाणार आहे आपण, पाहून घ्या पानाचं. तर पाहून घ्या, भावानं स्पेशल पान मागितलं दाखवासाठी. आता ते पानही पाळलं, आता त्याचे पैसे दे भाऊ बोललं. पानाचे माझ्या मोबाईलही पाळला असतं ते पानही पाळलं असतं. चिल्ला चिल्ला. दादापाशी पान खाले आलो बाई, एक नंबर पान देते म्हणते दादा. मी तर दादापाशी पहिल्यांदा कोरलो आहे. आमचे भाऊ सांगितलं दिवसभरातून 20-25 पानं होऊनच जाते. माझ्या भाऊ एक वेळा चेक करून बघ. हा, ॲड्रेस तहसील प्रभात चौक ट्रेंड मॉलच्या अपोजिट साईड. बेट चांगली नाही वाटली यार मला. कोणता दवाखाना जवळच आहे. दवाखाना जवळच आहे. दवाखाना जवळच आहे. कुत्र्याच्या मध्ये घेऊन जायला लागते म्हटलं. तसं कुत्र्याचा दवाखाना जवळच आहे म्हटलं. बरं नाही वाटली, तब्येत नाही बरी वाटली. पान मस्त बाबा, आवडलं मला. 5 पानं पार्सल घेऊन घेतलं म्हटलं आत्ताच दिवसभराचे. संध्याकाळचे 5 वेगळे, आता जेवण 5 वेगळे. काही सांगते 15. सगळ्यात गरीब, सगळ्यात यायच्या दोस्तांना गरीब फक्त मी जावे. बाई तू गरीब इतिहास सांगितलं ना. काय लवर रेस्टॉरंट त्या बाई अमरावती सिटीची आहे बाई. हो, इलेक्शनचा माहोल एवढा ताकदनं चालू आहे. हा प्रचार इलेक्शनचा प्रचार पण ताकदनं चालू आहे. तिकडे मुंगीच्या गाड्या, हे ते कार्यालय, हे ते पण माहोल चालू आहे बाई इलेक्शनचा. थोडा माहोल चालू आहे काय माहोल. कधी रेल्वेचं इंजन रोडवर पाहिलं आहे काय? एक सोडून 2 पाहून घ्या रेल्वेचं इंजन. खतरनाक प्रचार चालू आहे बाई अमरावती शहरात. काय ना करता पहिले मला लॉग मध्ये आले म्हणजे कसं तू गिनगिन कर ना. मला आता तुला सवय झाली मला लॉग मध्ये यायची आहे ना. तुझ्या लॉग मध्ये काही मजा नाही ना. मजा नाही राहिली मला बोर झाला की नाही. काय आता लोक पण पाहून नाही राहिले बाबा. मला कायच करावं आता, काही समजून नाही राहिलं. पण मी माझी मेहनत कंटिन्यू ठेवून म्हटलं एक दिवस मला सक्सेस भेटत म्हटलं मेहनत करून. काही नाही भेटत. काय म्हणते इलेक्शनचा माहोल कसा काय चालू आहे अमरावती? कामधंदा आणि काय बोलले? कामधंदा म्हणजे सांग ना. लोकांना मतदान करा 22 तारखेला. मतदानाचा अधिकार आहे माणसाचा. हक्क गाजवाले पाहिजे. लोकल समजते. लोकांनी समजते कुठं 50-60% राज्यावर मतदान होते फक्त. होते बरोबर. काय कामाची गोष्ट आहे. मतदानाचा अधिकार आहे. आपल्या आवडत्या नेत्याला निवडून द्यायला पाहिजे. आमचे आणखी एक कार्यकर्ते भूषणदादा भिसे आपल्याला सुद्धा काय इलेक्शनचं काय कोणाचा माहोल चालू आहे भूषणदा सध्या? कसं काय चालू आहे? सरसेट देशमुख साहेब पण मी इलेक्शन उभा नाही आहे ना सध्या. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे आहे. तर दिवसभर मी काही लॉक केला नाही भूषणदा. म्हटला होता फक्त सकाळी गेला फक्त 11-12 पर्यंत. मधात गॅस दिली बरं नाही वाटत. उभे आहे ना पण आपल्या आकात आपला पडलेला नगरसेवक नाही आला अजून आपला. तर संध्याकाळीच लॉक चालू केला डायरेक्ट. कारण की मला बरं नव्हतं वाटत. वातावरण बदललं ना. भनभन लागू राहिलं म्हणून वातावरणही बदललं. वातावरण चेंज झालं. हा, कधी रोडवर पाहिली का तुम्ही? रोडवर पाहिला का कधी? पाहून घ्या आता रेल्वेचं इंजन रोडवर. बाजी बाबडे लसण हो, या लसणाची पेस्ट करून घरी भाजी बनव चांगली मस्त रस्सेदार. अंगार नको बेकू. हे पाय भाजी मस्त बनते लसणाची. कलरफुल लसण आहे. कलरफुल लसण आहे.